नमस्कार, मी डॉक्टर शिवारी वाघ, संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट, छत्रपती संभाजीनगर. विद्यार्थी मित्रांनो, जवळजवळ 4 ते 5 दिवसानंतर आपण हा एक व्हिडिओ तुमच्यासाठी शेअर करतोय. या मधल्या काळामध्ये कुठल्याही नवीन अपडेट्स आपल्याकडे उपलब्ध नव्हते, त्यामुळे नवीन काही व्हिडिओ करण्याचं त्यावेळेस नियोजन नव्हतं. परंतु या दरम्यानच्या काळामध्ये अनेक विद्यार्थी व पालकांचे आपल्याला फोन आहेत की सर कट ऑफ रिड्यूस होणार होता, त्याचं नेमकं काय झालं. 20 तारखेपर्यंत या BMS BHMSच्या ॲडमिशनची डेट होती, ती वाढली का. आम्ही आतापर्यंत राऊंडसाठी वाट पाहतोय, आमचे मार्क्स इलिजिबल नाही आहेत, मग आम्ही इलिजिबल होऊन आम्हाला यावर्षी ॲडमिशन मिळेल का. असे अनेक प्रश्न विद्यार्थी पालकांचे आहेत. विशेषतः जे विद्यार्थी ऑलरेडी रिपीटर आहेत परंतु आतापर्यंत क्वालिफाय नव्हते, कट ऑफ रिड्यूस झाल्यानंतर ते क्वालिफाय होऊन कुठेतरी ॲडमिशनचा विषय मार्गी लागेल या संदर्भानं जे वाट पाहणारे विद्यार्थी होते ते अनेक दिवसापासून आपल्या व्हिडिओची आतुरतेनं वाट पाहत होते. खरं म्हणजे मी खूप लकी आहे की ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटचे जे व्हिडिओज असतात यूट्यूब चॅनलला किंवा फेसबुकला आपण बऱ्याचदा अपलोड करतो, तर त्यावर विद्यार्थी पालक हे अगदी 100% विश्वास ठेवतात. त्यामुळे बऱ्याचदा व्हिडिओ बनवत असताना तेवढीच माझी पण जबाबदारी असते की ऑथेंटिक माहिती तुमच्यापर्यंत जावी. कारण आपण एखादा व्हिडिओमध्ये एखादी गोष्ट शेअर करतो तेव्हा त्यावर पालक आणि विद्यार्थी डोळे झाकून विश्वास ठेवतात, आणि जर मग ते तसं घडलं नाही तर विद्यार्थी व पालकांच्या मनामध्ये नैराश्य येऊ शकतं किंवा ते त्या अनुषंगानं वाट पाहत बसले तर त्यांचा वेळ त्या ठिकाणी वाया जाऊ शकतो. त्यामुळे बऱ्याचदा मला पण विचार करावा लागतो की व्हिडिओ टाकावा की नाही टाकावा. आणि विशेषतः अशा वेळेस जेव्हा ऑफिशियली किंवा ऑथेंटिक माहिती उपलब्ध नसती तेव्हा केवळ अनुभवाच्या आधारे किंवा आपल्याला जी काही सोर्सेस असतात, जी काही माहिती वेगवेगळ्या ठिकाणावर मिळते त्या आधारावर व्हिडिओ पोस्ट करणं थोडंसं जबाबदारीचं काम असतं. म्हणून बऱ्याचदा मी व्हिडिओ टाकणं टाळतो. योग्य माहिती उपलब्ध झाल्याशिवाय व्हिडिओ करायचा नाही असं माझं पहिल्यापासून धोरण असतं. पण तरीही विद्यार्थी पालक जे आतुरतेनं वाट पाहतात त्यांच्या सोयीसाठी, त्यांना मार्गदर्शन व्हावं म्हणून, त्यांना निर्णय घेण्यासाठी म्हणून हा एक अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ तुम्हाला मी या ठिकाणी शेअर करणार आहे. विशेषतः कट ऑफ रिड्यूस होणार का, होणार तर कधीपर्यंत होणार, आम्हाला ॲडमिशन मिळेल का, कुठे कुठे ॲडमिशन होऊ शकेल, सगळे मुद्दे आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे. त्यामुळं आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा. बऱ्याचदा विद्यार्थी टायटल पाहतात किंवा पालक टायटल पाहतात तर लगेच मला फोन लावतात. तर माझी विनंती आहे, व्हिडिओ पूर्ण बघा. या व्हिडिओमध्ये मी सगळ्या गोष्टी कव्हर करणार आहे. त्यामुळं जर तुम्हाला या 2025-26च्या सेशनसाठी अजूनही ॲडमिशन घ्यायचं असेल तर निश्चितपणे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून जे तर योग्य मार्गदर्शन त्या ठिकाणी मिळेल आणि तुम्हाला नेमका निर्णय घेण्याचं ते त्या ठिकाणी जे येते सोय उपलब्ध होईल. आता सगळ्यात पहिले जो वारंवार विचारला जाणारा प्रश्न आहे तो म्हणजे कट ऑफ रिड्यूस होणार का. तर ऑब्वियसली प्रश्न फार गंभीर आहे, कारण या प्रश्नाचं उत्तर अनेक विद्यार्थी व पालकांना पाहिजे. तर जी काय माहिती आपल्यापर्यंत आहे त्यानुसार कट ऑफ रिड्यूस होणार आहे. परत एकदा सांगतो, आता काही लोकांनी या संदर्भातले व्हिडिओ टाकून मोकळे झालेत, कट ऑफ रिड्यूस होणार नाही असे व्हिडिओसुद्धा त्यांनी केले. आता त्यांनी कशाच्या आधारे केले मी सांगू शकत नाही, परंतु अनेक असे कॉलेजेस आहेत की ज्यांनी विशेषतः डीम युनिव्हर्सिटीच्या संदर्भाने त्यांच्यासाठी त्यांनी सीट्स घेऊन ठेवलेल्या आहेत नॉन एलिजिबल कॅन्डिडेटच्या, जे की आता कट ऑफ रिड्यूस झाल्यावर पात्र होतील, अर्थात त्या मॅनेजमेंटच्या सीट्स आहेत. आणि एवढे मोठे कॉलेजेस ते आहेत की ते वरपर्यंत ते त्यांचे कॉन्टॅक्ट्स असतात किंवा माहिती मिळण्याच्या संदर्भाने, आणि त्यांच्याकडे ही माहिती किंवा हे सोर्सेस, त्यांच्या सोर्सेसनी त्यांना मिळालेली माहिती अशी आहे की कट ऑफ रिड्यूस होणार. आणि तीच माहिती मी तुम्हाला शेअर करतो आहे. जरी ऑफिशियली अजून कुठेही डिक्लेअर झालेलं नसेल तरीही कट ऑफ रिड्यूस होणार आहे. बरं, आता कधी होणार आहे, कट ऑफ रिड्यूस होणार आहे इथपर्यंत कळलं. तर कट ऑफ रिड्यूस होण्यासाठी किमान अजून आपल्याला 4-5 दिवसाची वाट पाहावी लागेल. अपेक्षित असं आहे की पुढच्या 2-3 दिवसामध्ये ती मिटिंग होईल आणि ती मिटिंग झाल्यानंतर ऑफिशियली AACCCच्या माध्यमातून NCISMच्या माध्यमातून नोटिफिकेशन निघेल. आणि जे नोटिफिकेशन पहिले निघतं NCISMकडनं किंवा AACCCकडनं ते मग सगळ्या स्टेटसाठी लागू असतं. तर बऱ्याचदा काही पालक विचारतात किंवा कर्नाटकाचे कॉलेजेस कोर्टात गेलेले, मग कर्नाटकाला वेगळी मान्यता मिळेल का कट ऑफ रिड्यूसची. ते बघा, कोर्ट ऑर्डरनं ॲडमिशन होणं वेगळं आणि ऑफिशियली वरतूनच कट ऑफ रिड्यूस होणं वेगळं. एखाद्या केसमध्ये काही कॉलेजेसमध्ये सीट्स भरपूर उपलब्ध आहे, त्या ठिकाणी विद्यार्थी उपलब्ध असतात,
कॉलेजकडे विद्यार्थी घेऊन ठेवलेले असतात, ते कॉलेज कोर्टापुढं पुटअप करतं की आमच्याकडे विद्यार्थी उपलब्ध आहेत, आमच्या जागा रिक्त आहेत, आम्हाला ते भरण्याची परमिशन द्या. आणि मग अशा केसमध्ये जर कोर्टाने परमिशन दिली आणि त्या सीट्स भरल्या गेल्या तर हा विषय वेगळा. परंतु यातही आता अशा पद्धतीची परमिशन मागच्या 1-2-3 वर्षामध्ये मिळालेली नाही. विशेषतः BHMSच्या सीट रिक्त झाल्यानंतर नॉन क्वालिफाईड असलेले मुलं घेण्याची मुभा द्या, अशा पद्धतीनं अनेक कॉलेजेस कोर्टात जातात, परंतु ते त्या ठिकाणी डिनाय केलं जातं. ऑफिशियली कट ऑफ रिड्यूस होणं आणि कोर्टात जाऊन कोर्ट ऑर्डरप्रमाणे ॲडमिशन करणं या दोन्ही गोष्टी भिन्न आहेत. या दोन्ही गोष्टीमध्ये फरक आहे हे आपण या ठिकाणी समजून घ्यायचं. अनेक कॉलेजेसनी किंवा अनेक कन्सल्टंट लोकांनी विद्यार्थी पालकांकडून पैसे घेऊन ठेवलेले आहेत आणि त्यांना सांगितलेलं आहे की आम्ही तुमचे ॲडमिशन्स कट ऑफ रिड्यूस झाल्यावर करून देऊ किंवा आम्ही आमच्या पद्धतीनं तुमचं ॲडमिशन करून देऊ. कृपया कट ऑफ रिड्यूस झाल्यानंतर ऑफिशियली ज्या मार्कापर्यंत कट ऑफ रिड्यूस होतो आहे त्यानंतरच निर्णय घेणं केव्हाही हिताचं असेल. आज तुम्ही पैसे देऊन बसताल, उद्या तुमच्या मार्कापर्यंत कट ऑफ रिड्यूस झाला नाही तर कुणीही काही करू शकत नाही. किंवा बऱ्याचदा फार कमी मार्क्स असलेल्या मुलांनाही बाहेरच्या राज्यात BMSला ॲडमिशन करून देण्याचं आमिष दाखवले जाते. कृपया आपण ॲडमिशनच्या चक्करमध्ये नियमाप्रमाणे ॲडमिशन होतं आहे की नाही होतं आहे हे पाहायला विसरू नका. बऱ्याचदा बाहेरच्या राज्यात जात असताना ओपनचा क्रायटेरिया लागतो. केवळ पंजाब असं राज्य आहे की ज्या ठिकाणी OBC SC ST मधनं रजिस्ट्रेशन करून तिकडे ॲडमिशन घेण्याची सुविधा असते. इतरही सगळ्या राज्यात असते, परंतु ते ऑल इंडिया 15% कोट्याचे जे 2 राऊंड असतात त्यामध्ये ती सुविधा असते. बाकी त्या स्टेटमध्ये जात असताना ओपनचा क्रायटेरिया राहतो. त्यामुळं साधारण 113 गुण असलेले ओपनचे विद्यार्थी, जिथपर्यंत मला माहिती त्यानुसार 113 ऑनवर्ड्स गुण असलेल्या मुलांना बाहेर राज्यात जाता येईल अशी माहिती आहे. आणि कट ऑफ रिड्यूस होण्याच्या संदर्भाने अजून साधारण 4-5 दिवस आपल्याला वेट करावं लागेल हे तुम्हाला मी आवर्जून या ठिकाणी सांगतो. आता हे झाले 2 महत्त्वाचे विषय. कट ऑफ रिड्यूस होणार, यस. कधीपर्यंत होणार? पुढच्या 5-6 दिवसात होणार. किती मार्कापर्यंत कट ऑफ रिड्यूस होऊ शकतो? तो साधारण 113 ओपन क्रायटेरिया सांगतोय मी. 113 मार्कापर्यंत हा क्रायटेरिया येऊ शकतो. आता फार महत्त्वाचा प्रश्न, आपल्याला कुठे ॲडमिशन घेण्याची सुविधा उपलब्ध असेल? अनेक विद्यार्थी पालक म्हणतात महाराष्ट्रात घेता येईल का? तर महाराष्ट्रामध्ये जे काही जागा आतापर्यंत उपलब्ध होत्या त्या मोस्टली सगळ्या भरल्या गेलेल्या आहेत. स्टील माझ्या माहितीत असं आहे की RN लाहोटी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज सुलतानपूर जिल्हा बुलढाणा या कॉलेजला आत्ता मान्यता आली अशी माहिती आहे. ऑफिशियली अजून काय आलेलं नाही. ते कॉलेज आलं तर काही मुलांना मेरिटवर ॲडमिशनची सुविधा उपलब्ध असेल आणि त्या ठिकाणी IQ कोट्यामधनं BMSला जाताना जी काय फीस असेल कॉलेजची × 3 टाइम्स प्रमाणे 25-26 लाख रुपयात BMSला त्या ठिकाणी ॲडमिशनला जाता येईल. तर हा झाला पहिला पर्याय जो महाराष्ट्रातला आहे. याशिवाय आता हा जो काही राऊंड झाला होता ऑनलाईन स्टे राऊंड 8 त्याच्यात जर काही सीट सुटल्या असतील, रिपोर्ट झाले नसतील तर त्याही जागा विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी उपलब्ध असतील. तर हे झालं महाराष्ट्राच्या संदर्भानं. याशिवाय पंजाबमध्ये सीट्स उपलब्ध आहेत, त्या ठिकाणी आपल्याला ॲडमिशन करता येईल. UPमध्ये काही कॉलेजेसला सीट्स उपलब्ध आहेत, त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला ॲडमिशन करता येईल. MP सुद्धा काही कॉलेजेसला सीट्स उपलब्ध आहेत, तिथे आपल्याला ॲडमिशनच्या प्रोसेसमध्ये जाता येईल. आणि कर्नाटकमध्ये सुद्धा जागा उपलब्ध आहेत, अर्थात तमिळनाडू वगैरे तिकडेही असतील. सो जागा उपलब्ध आहेत. ज्या विद्यार्थ्यांना असं वाटतंय की आम्हाला ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या वतीने ॲडमिशन करून घ्यायचं आहे म्हणजे आमच्याकडनं, तर सुरुवातीला काय होतं, व्हिडिओ टाकल्यानंतर खूप कॉल येतात. कारण आपला नंबर महाराष्ट्रभर गेलेला आहे. पालक अगदी विश्वासानं त्या ठिकाणी आपल्याला कॉल करतात, परंतु बऱ्याचदा इन्क्वायरी करतात, पुढे काही होत नाही. त्यांचंही काही होत नाही आणि आमचंही काही होत नाही. तर असं न होता आपण जेन्युइन आपल्याला ॲडमिशन करायचं असेल तर आपण नक्की कॉल करा. 1 to 1 सगळी माहिती तुम्हाला आमच्याकडनं दिली जातेच. आणि त्यानंतर मात्र मग तुम्ही काहीतरी टोकन अमाऊंट देऊन तुमचं कन्फर्मेशन आहे हे आम्हाला कळलं पाहिजे. कारण बऱ्याचदा पालक फोन करतात, माहिती घेतात, पण निर्णय देत नाही. निर्णय देणं फार गरजेचं आहे. समजा एखाद्याला पंजाबमध्ये ॲडमिशन घ्यायचं का 12-13 लाख रुपयाचं बजेट आहे, तर तुम्ही 10-1 हजार तर टाकणं अपेक्षित आहे ना, किंवा तुम्हाला करायचं आहे असं आम्हाला कळालं पाहिजे. फोनवर चर्चा करणार, नंतर मग सांगणार. अर्थात ॲडमिशन समजा 1% निगेटिव्ह किंवा कट ऑफ रिड्यूस झाला नाही, मग काय, तर हे पैसे तुम्हाला रिफंड दिले जातील. कारण काय, ॲडमिशन न होता कोणाचे पैसे आम्ही घेतलेले नाही, घेत नाही. ज्या केसमध्ये आम्ही ॲडमिशनसाठी पैसे घेतले, उद्या कट ऑफ रिड्यूस झाला नाही तर आम्ही ते पैसेसुद्धा परत करतो.
10% डिडक्ट करून बाकीचे देतो. कारण आता याच्यापूर्वी जे एनरोल झाले, काही 2 महिन्यापूर्वी, काही 3 महिन्यापूर्वीपासून आमच्याकडे एनरोल आहेत. 5-6 ॲडमिशन्स माझ्याकडे होणं बाकी आहे. पण तुमच्यापैकी आता जे नवीन या व्हिडिओच्या माध्यमातून जोडले जातील त्यांच्यासाठी सांगतोय, ॲटलिस्ट 10,000 भरून तुम्ही जॉईन व्हा. तुम्हाला सगळं मार्गदर्शन येत राहील, अपडेट येत राहतील. कट ऑफ रिड्यूस झाल्यानंतर तुमचं ॲडमिशन कुठे होईल, बजेट काय असेल, पहिल्या वर्षी किती लागेल, हे तुम्हाला 1 to 1 शेअर केलं जाईल आणि मग तुमचं ॲडमिशन करून दिलं जाईल. ठीक आहे. आता अजून एक महत्त्वाचं, ही 10,000 रुपये जे टोकन आपण घेतो ही आमची फीस नाही. आमची फीस बाहेर राज्यात ॲडमिशन करत असताना आम्ही 1,10,000 रुपये घेतो. म्हणजे परत तुमच्याकडून आम्ही 1,00,000 रुपये घेणार. त्यामुळे गैरसमजात राहायचं नाही, कारण आपण ट्रान्सपरंट लेवलला काम करतो. बऱ्याचदा काही लोक 20,000 घेतात, 25,000 रुपये घेतात, कॉलेजकडनं 2-2, 3-3 लाख रुपये काढतात. जिथं समजा 12 लाखाचं बजेट तुम्हाला 14 लाख सांगायचं, 2 लाख कॉलेजकडनं घ्यायचे, तुमच्याकडून 25 घ्यायचे, तुम्ही खुश होऊन जाता. 25,000चं ॲडमिशन झालं, तिकडून 2 लाख घेतले त्यांनी कॉलेजकडून, हे तुम्हाला माहीत नसतं. तसं आपण करत नाही. जे असेल ते तुम्हाला कॉलेजमध्ये भरायचं आहे, आमची फीस आम्ही घेणार आणि तुमचं ॲडमिशन करून देणार. म्हणजे पैशाची जबाबदारी आमची आहे, ॲडमिशनची जबाबदारी आमची आहे. सो जे कोणी इच्छुक असतील त्यांनी नक्की संपर्क करा. आणि संपर्क करण्यासाठी पहिले तर तुम्ही तुमची मार्कशीट मला व्हॉट्सअप करा. व्हॉट्सअप नंबर मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो. आणि फोनवर जे आपला महाराष्ट्रभर जो नंबर आहे त्याचं व्हॉट्सअप बंद आहे. व्हॉट्सअप नंबरसाठी एक नंबर तुम्ही नोट डाऊन करा, त्याच्यावर तुमचं मार्कशीट मला शेअर करा. तुम्हाला कुठे ॲडमिशन घ्यायचं आहे, तुमचं साधारण स्कोअर किती आहे, त्यानुसार कुठे कुठे होऊ शकतं हे मी तुम्हाला शेअर करेल. साधारण UP असेल किंवा पंजाब असेल 11-12 लाख रुपयाचं बजेट आहे. MP मात्र 16-17 लाख रुपयापर्यंत, कर्नाटक हे याच दरम्यान 18 लाखापर्यंत जाऊ शकतं. हे मी ओपनली सांगतो, कुठेही फसवणूक नाही. यापेक्षा तुम्हाला फार कमी बजेटमध्ये कुठे ॲडमिशन भेटत असेल तुम्ही नक्की करा. फक्त एवढं बघा, कॉलेज चांगलं आहे का, जुनं आहे का, व्यवस्थित आहे का, वर्किंग होतं का. कारण बऱ्याचदा काही कॉलेजेसच्या सीट्स खूप रिक्त आहे, कारण तिथं काहीच होत नाही. आणि मग आपण पैसे कमी आहे पाहून जर तिथं ॲडमिशन घेतलं, उद्या जर आपल्याला तिथं काही लेक्चर झाले नाही, व्यवस्थित शिकवलं गेलं नाही, तर 5.5 वर्षाचा हा प्रवास आहे. नुकसान झालं नाही पाहिजे एवढी काळजी तुम्ही घ्या. हे आवर्जून मी मुद्दाम सांगतोय, कारण कर्नाटकामध्ये काही कॉलेजेसला 12-13 लाखाचंच पॅकेज आहे, तिथं काहीच होत नाही. मग तुम्हाला तिथं ॲडमिशन द्यायचं, उद्या 5.5 वर्ष तिथं विद्यार्थ्याला राहायचं आहे, तिथं कुठल्या सुविधा नाही, लेक्चर्स होत नाही, मुलाचं उद्या नुकसान होणार आहे आयुष्यभरासाठी. मग ते मी करणार नाही. मी त्यातल्या त्यात चांगल्या कॉलेजसाठी प्रयत्न करेल आणि त्या ठिकाणी तुमचं ॲडमिशन करून देईल. आता काही कॉलेजेसच्या बाबतीत पालक हे विचारतात, आमचं ॲडमिशन कोणत्या कॉलेजला करून देणार तुम्ही, सांगा आम्हाला लगेच. तर हे कर्नाटकच्या बाबतीत मला सांगणं शक्य नाही, UPच्या बाबतीतसुद्धा सांगणं शक्य नाही. कारण कर्नाटकमध्ये कुठे सीट्स राहिल्या किंवा UPमध्ये कुठे राहिल्या हे आज आपल्याकडे पिक्चर नाही. पण पंजाबमध्ये कुठे होऊ शकतं, MP मध्ये कुठे होऊ शकतं हे तुम्हाला मी आवर्जून सांगेल. तिथलं बजेटसुद्धा सांगेल. आणि मग तुमची सहमती असेल, तुम्हाला पटत असेल, तुमचं बजेट असेल, तर निश्चितपणे मग आपण ते ॲडमिशन बुक करू शकतो. काही काळजी करायचं कारण नाही. सो जे कोणी इच्छुक असतील त्यांनी ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटला व्हिजिट करा किंवा प्रत्यक्ष फोनवर बोला. आता खरं म्हणजे मी बऱ्याचदा ऑफिसला सध्या नसतो, कारण आता ऑफिसला भेटायला कोणी येत नाही. सगळं ॲडमिशन प्रक्रिया जवळजवळ संपलेली आहे. 4-5 ॲडमिशन राहिले, ते पालक फोनवर कॉन्टॅक्टमध्ये असतात. नव्यानं ऑफिसला सध्या कोणी येत नाही. तुम्ही पण येण्यापूर्वी कॉल करा, कारण तुमची चक्कर व्हायला नको. उद्या 25 डिसेंबर आहे, मी उद्या तर ऑफिसला नाहीच आहे. येण्यापूर्वी कॉल करा. प्रत्यक्ष येण्याच्या पहिले फोनवर सुद्धा माहिती तुम्ही माझ्याकडून घेऊ शकता, काही अडचण नाही. जेन्युइन तुम्हाला ॲडमिशन करायचं आहे तर निश्चितपणे मी तुम्हाला मार्गदर्शन करेल, माहिती देईल आणि मग तुम्ही निर्णय करू शकता. जेन्युइन जे आहेत, ज्यांना खरंच वर्ष वाया जाऊ द्यायचं नाही आहे, अशा विद्यार्थ्यांनी नक्की या व्हिडिओच्या माध्यमातून जी माहिती दिली त्याचा विचार करा. ही शेवटची संधी आहे असं आपण म्हणूया. कट ऑफ रिड्यूस होऊन साधारण 113पर्यंत येईल, 112ही होऊ शकतो. इथपर्यंत जे मार्क असणारे मुलं आहेत त्यांनी खरंच लवकरात लवकर संपर्क करा. कारण जेव्हा कट ऑफ रिड्यूस होणार आहे तेव्हा फक्त तुमच्यासाठी किंवा माझ्यासाठी किंवा फक्त महाराष्ट्रासाठी होणार नाही, पूर्ण देशासाठी होणार आहे. आणि त्यावेळेस कॉलेजेस खूप तोंड फाडणार आहे, कारण सीट्स लिमिटेड आहे, पण पात्र होणारे मुलं हजारोच्या संख्येत असणार आहे आणि तेवढ्या जागा कुठेही नाही आहेत. त्यामुळं सर्व विद्यार्थी व पालकांना जी काही माहिती योग्य पद्धतीने दिली पाहिजे होती ती या व्हिडिओत दिलेली आहे. व्यवस्थित तुम्ही ती समजून घ्या आणि जे कोणी इच्छुक असतील त्यांनी ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटला नक्की संपर्क करा. व्हॉट्सअप नंबर या व्हिडिओच्या टायटलमध्येच देतो.
डिस्क्रिप्शनमध्ये देतो. कॉलिंगचा नंबर ऑलरेडी सगळ्यांकडे आहे, तोही तुम्हाला मी या ठिकाणी शेअर करतो. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.